हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज फॅब्रिकवर कसा कट करतात म्हणजे पेपर कटिंग पण दाखवलाय, त्याचसोबत पेपर कटिंगचा यूज करून फॅब्रिकवर कसा ब्लाऊज कट करतात एकदम स्टेप बाय स्टेप दाखवलाय. लायनिंग कसं कट करतात, त्याच्यानंतर मेन फॅब्रिक कसं कट करतात हे दोन्ही दाखवलेलं आहे. जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की माझे या आधीचे व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट सांगते, जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल व्हिडिओला तर पहिला लाईक करा, हाईप ऑप्शन येतो हाईप करा, आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिला पोहोचतील. ओके. आणि आता आपण आहे ना कटोरी ब्लाऊज अस्तर सहित कसा शिवायचा ते बघणार आहोत. ओके. आणि कटोरी ब्लाऊजच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्ही मेंबरशिप घ्या, तुम्हाला नोट्स मिळून जातील पोस्टमध्ये. ओके. तर नोट्स हव्या असतील कटोरी ब्लाऊजच्या, तसं नाही कोणत्याही ब्लाऊजच्या, जो आपला ब्लाऊजचा क्लास सुरू आहे त्यातील जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागेल. मेंबरशिप घेतल्यानंतर पोस्टमध्ये तुम्हाला नोट्स दिसून जातील. तर आता आपण जास्त वेळ न घेता ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया. चला. तर सगळ्यात पहिलं आहे ना आपण हे फ्रंटचे भाग आहेत ते जोडून घेणार आहोत. तर कसे जोडायचे ते मी तुम्हाला सांगते. कटोरी सगळ्यात पहिला मी बाजूला करून ठेवते. हा कटोरीच्या साईडचा भाग आहे तो समोर ठेवायचा. उलट जी बाजू असते ना ही अशी समोर ठेवायची, ही उलट बाजू आहे. उलट बाजूवर अस्तर ठेवायचं. उलट बाजू आहे त्यावर असं अस्तर ठेवायचं. सगळीकडून आपण एक्स्ट्रा कापलाय त्यामुळे बरोबर मधोमध ठेवा आणि स्टिच करून घ्या. ओके. उलट बाजूवर हे बघा, उलट बाजू आहे, उलट बाजूवर अस्तर ठेवायचं आणि सगळीकडून स्टिच करून घ्यायचं. त्याचप्रमाणे कटोरीचं पण तसंच करायचं. कटोरीची उलट बाजू आहे, उलट बाजूनेच अस्तर ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं. आणि स्टिच करून घ्यायचं. ओके. तर आता मी स्टिच करून घेते आणि नंतर तुम्हाला सांगते पुढे काय करायचं. चला. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे पार्ट जोडून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते काय करायचं. ओके. इथे मी चारही भाग जोडून घेतलेले आहेत. आता एक्स्ट्राचं जे आहे ना ते मी कट करून घेईन. ओके. तर मी कट करून घेते. तर इथे ना मी पूर्ण भाग शिवून घेतलेत, एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. तर आता काय करायचं, जोडण्याआधी कटोरी आहे ना कटोरी घ्यायची. आता कटोरीला टक्स कसा मारायचा ते लक्ष देऊन बघा. हा गळा आहे, गळ्याकडची साईड आहे, आणि हे जे खाली दोन पॉइंट आहेत हे बघा, ह्या पूर्ण खाली दोन पॉइंट आहेत, हे दोन पॉइंट घ्यायचे. हा मी पुन्हा दाखवते बघा. हा कर्व आहे आपला, हा गळा आहे, आणि हे खालचे दोन पॉइंट आहेत, हे दोन पॉइंट उचलायचे आणि त्यानंतर हे असे एकमेकांवर ठेवायचे. हे खालचे दोन पॉइंट आहेत हे एकमेकांवर ठेवायचे. हे दोन पॉइंट एकमेकांवर ठेवलात की हा कटोरीचा मध्य आला. ओके. आता टक्स कसा मारतात ते मी एक्सप्लेन करते तुम्हाला. खालून खालून बरोबर मध्यापासून खालून 2.5 इंच घ्यायचं आणि खालूनच असं क्रॉस 1.5 इंच घ्यायचं आडवं. ओके. आणि त्यानंतर हा टक्स झाला आपला. हा टक्स झालं. हे उघडायचं नाही, असंच ठेवायचं आणि इथून स्टिच करायची. ओके. आता ही कटोरी आहे. ह्या कटोरीचं मी तुम्हाला सांगते बघा. पहिलं चांगल्या बाजूला ठेवलं, हे खालचे दोन भाग आहेत ते एकमेकांवर असे ठेवले. हा आला तुमचा मध्य. मध्यापासून 1.5 इंच, 30च्या आत जर छातीगीर असेल तर 1.25 इंच घ्या. आणि इथून 2.5 इंचच ठेवायचं. मग तुमचा छातीगीर किती पण असून दे, उंची 2.5 इंच ठेवा. रुंदी फक्त 30च्या आत असेल तर 1.25 इंच ठेवा. तर हे टक्स मारून घेऊया. चला. खालून इथे स्टॉप व्हायचं आणि त्यानंतर पुन्हा इथे जायचं, असा टक्स मारून घ्यायचा बघा.
ही कटोरी अशा प्रकारे रेडी होते. तर आता कटोरी साईडच्या भागाला जोडायची आहे. तर ही या साईडची कटोरी आहे, ही बघा अशी, म्हणजे हा वर्तुळाकार आणि हा वर्तुळाकार असा एकमेकांना जोडला गेला पाहिजे. मग काय करायचं, कटोरी ठेवायची आणि हा साईडचा भाग ठेवायचा. दोन्ही चांगल्या बाजू एकमेकांवर ठेवायची आणि कटोरी जोडताना कधी पण खालून वर अशा प्रकारे जोडायची. ओके, तर आता मी तुम्हाला जोडून दाखवते. चांगल्या बाजूवर चांगली बाजू. डबल स्टिच करायचं आहे आणि इथे बरोबर कटोरी आणि हे बसलेलं आहे. कधी कधी कटोरी एक्स्ट्रा पण येते, मग तेव्हा कटोरी कट करून घ्यायची. ओके, तर डबल स्टिच करून घेते. सेम याच प्रकारे दुसरा पण मी जोडून घेते. चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आणि जेवढं तुम्ही इथे मार्जिन सोडलेलात, अर्धा इंचाचं मार्जिन सोडलं असेल तर अर्धा इंचाचं, पाव इंचाचं सोडलं असेल तर पाव इंचाचं, तेवढं इथे मार्जिन घ्यायचं. हे बघा, इथे थोडंसं कटोरी जास्त येते. काही घाबरायची गरज नाही. कधी कधी शिवताना वर खाली होतं आणि कटोरी जास्त येते, तर ही अशी स्टिच करायची. डबल स्टिच घ्यायचं आहे. आता बघा, मी इथेच तुम्हाला एक्सप्लेन करते. आता हे थोडं एक्स्ट्रा आलंय ना, म्हणजे हा नेक आहे, हा नेक मध्ये थोडं एक्स्ट्रा आलंय, तर ते कसं मर्ज करायचं बघा. इथूनच आहे ना, हे बघा, इथूनच बरोबर असं मर्ज करायचं. राऊंड शेप द्यायचा थोडा. हा हे बघा, मर्ज केलाय आणि अजिबात कापल्यासारखं वाटतच नाही. त्याच शेपला ते बरोबर मर्ज झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी इथे दोन्ही जोडून घेतलेत. आता जसं आपण योगपट्टी लावतो रेग्युलर ब्लाऊजला, तशी योगपट्टी लावायची. योगपट्टी कशी लावतात हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघा. आधी कटोरी ब्लाऊजचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यात मी योगपट्टी कशी लावतात ते सांगितलेलं आहे. जर तुम्हाला योगपट्टी कशी लावतात हे डीप मध्ये बघायचं असेल तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघा. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर बेसिक पासून हा कोर्स कंप्लीट करा. दिवस पहिल्यापासून माझे सगळे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तर मी आता इथे योगपट्टी लावून घेते. अस्तरची बाजू आहे तिकडे मी अस्तर ठेवणार. मेन फॅब्रिक आहे तिथे मी मेन फॅब्रिक ठेवणार. चांगल्या बाजूवर चांगली बाजू आणि योगपट्टी मी जोडून घेते. योगपट्टी स्टेप बाय स्टेप कशी जोडायची, खालीवर होऊ नये यासाठी काय करतात हे मी सगळं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तेच मी आता सांगत राहिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, टक्स जेव्हा आपण योगपट्टी जोडताना टक्स मारतो ना, मग तेव्हा हा असा शिवायचा नाहीये. हा असा फोल्ड करायचा आहे त्रिकोणी आणि हा त्या साईडला असा म्हणजे गळ्याच्या साईडने ठेवायचा आणि त्यानंतर योगपट्टीचा दुसरा भाग याच्यावर ठेवायचा. डबल स्टिच घ्यायची. त्यानंतर हे जे फॅब्रिक आहे हे आतमध्ये घालून कव्हर करून घ्यायचं. आणि या साईडला पण डबल स्टिच करून घ्यायचं.
योगपट्टी जोडून झालेली आहे. आता टर्न करून बाहेर काढायची अशा प्रकारे. हे बघा दाखवते मी तुम्हाला. तर इथे योगपट्टी जोडून घेतलेली आहे. मेन पॉइंट काय असतो माहिती आहे योगपट्टी जोडताना सांगते. हा जो भाग आहे ना, हा असा एका रेषेत यायला पाहिजे. मग हा भाग एका रेषेत येण्यासाठी काय करावं लागतं हे मी इन डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हे जर तुमचं वाकडं तिकडे येत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही माझे ह्या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण बघा. म्हणजेच तुम्हाला हा भाग कसा स्ट्रेट येतो आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं ते नक्की समजेल. ओके. तर आता मी दुसरा भाग जोडून घेते नंतर तुम्हाला दाखवते. तर इकडे आपण कटोरी आणि योगपट्टी जोडून घेतलेली आहे. आता आहे ते म्हणजे आपण ना इथे हुकपट्टी आणि आयपट्टी लावणार. मग त्यासाठी आहे ना मी इथे पट्ट्या काढून घेतल्या आहेत. हुकपट्टी ही आपण अस्तरची लावतो. मग अस्तरची ही रुंदीला आहेत ना 2.5 इंचाची म्हणजे ओपन करून रुंदीला 2.5 इंचाची पट्टी घेतली. फोल्ड करून ती इथे येणार आणि मेन फॅब्रिकची जी असते ती 3 इंचाची पट्टी घ्यायची. रुंदीला 3 इंच घ्यायची आणि ती या साईडला येणार. ओके. मग आता ही कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते. पहिला हुकपट्टी लावूया. हुकपट्टी लावताना बघा इथून खाली फोल्ड आहे वरती नाहीये. मग खालून फोल्ड करावं लागेल ना. तर मग इथून खालून फोल्ड करायचं हे बघा असं आणि त्यानंतर ही अशी फोल्ड करायची आणि ही इथे ठेवायची म्हणजे मेन फॅब्रिकवरच ठेवायची आणि इथून बरोबर एक दाबाची स्टिच मारून घ्यायची. चला आता तुम्हाला दाखवते. मेन फॅब्रिकवर मी इथे ठेवते बरोबर असं म्हणजे चांगल्या बाजूवर ठेवते पट्टी आणि स्टिच करून घेते एक दाबाचं अंतर. वरती आपली पट्टी आहे ना त्यामुळे वरून काही फोल्ड करायची गरज नाहीये. सिंगल स्टिच केली. आता दाबशिलाई मारायची. दाबशिलाई मारण्यासाठी ही पट्टी अशी पुढे करायची. हे जे मार्जिन आहे इथेच ठेवायचं आणि मार्जिनवर पट्टी ठेवायची आणि एकदम कडेने अस्तरवरून दाबशिलाई मारून घ्यायची. हे बघा इथे मी दाबशिलाई मारून घेतलेली आहे. आता हे आतमध्ये घालायचं असं आणि कधी पण मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते जेव्हा पण तुम्ही हुकचा ब्लाऊज शिवत असाल तेव्हा या साईडनी ना शिलाई नाही मारायची. बरीच लोकांना इथून शिलाई मारतात पण शिलाई मारल्यामुळे फिनिशिंग खराब दिसते. तर इथून तुम्हाला हात शिलाई करून घ्यायची आहे. ओके. तर मी आता हे असंच ठेवते नंतर मी ह्याला हात शिलाई करून घेईन. आता मी तुम्हाला आयपट्टी दाखवते कशी करायची ती. आयपट्टी करण्यासाठी तर पहिलं ही पट्टी आहे ना ह्या पट्टीला थोडंसं फोल्ड करून स्टिच करून घ्या. हुकपट्टी आपण मेन फॅब्रिक वरून मारलेली ना म्हणजे चांगल्या बाजूने मारलेली. पण आयपट्टी ही उलट साईडने मारायची आहे. बघा म्हणजे ब्लाऊजच्या उलट साईडला ही पट्टीची सरळ साईड ठेवायची अशी आणि हुकपट्टी लावायची. ब्लाऊजच्या उलट साईडला पट्टीची सरळ साईड ठेवायची आणि आयपट्टी लावायची. एक दाबाचं अंतर घ्या. त्यानंतर बघा काय करायचं हे असं ओपन करायचं आणि त्यानंतर हे इथे ना एक थोडासा फोल्ड घ्यायचा म्हणजे 1/2 इंचाचा फोल्ड घ्यायचा. असा 1/2 इंचाचा फोल्ड घेतला की हा फोल्ड उचलून याच्यावर ठेवायचा म्हणजे ही शिलाई मार्जिन आहे ना याच्यावर ठेवायचा.
एक्स्ट्राची पट्टी सरळ कापून टाकायची. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे ही हुक पट्टी आहे ना अशी आयपट्टीवर ठेवायची, असं बरोबर खालून ठेवायची. आणि गळपट्टी लावायच्या आधी इथे कमी जास्त येतं का गळ्याकडे ते चेक करायचं. कमी जास्त जर येत असेल, इथे थोडंसं किंचितच येतंय, पण तुमचं जर जास्त येत असेल तर कट करून घ्यायचं क्रॉसमध्ये. हा आता बघा, हे माप हे जे आहे ना हे असं परफेक्ट यायला पाहिजे, अजिबात कमी जास्त नको. इथे कमी जास्त असेल तर तुम्ही कट करून घ्यायचं. आता गळपट्टी लावायची आहे, तर तुम्ही गोट पण लावू शकता किंवा तुम्ही क्रॉस पट्ट्या पण लावू शकतात. मी इथे क्रॉस पट्ट्या लावते, म्हणजे पट्टी फिनिशिंग करते. तुम्ही गोटने पण करू शकतात. गोट पण लावायचं असेल तर मेन फॅब्रिकच्या तुम्हाला क्रॉस पट्ट्या काढाव्या लागतील, पण मी हे पूर्ण आतमध्ये घालणार आहे, म्हणजे पट्टी फिनिशिंग करणार आहे, त्यामुळे मी अस्तरच्या घेतल्या आहेत. तर ह्या क्रॉस पट्ट्या घेतल्यात, स्ट्रेट कट करून काढल्यात. 1.25 इंचाच्या क्रॉस पट्ट्या आहेत, तर मी आता ह्या जोडून घेते. तर ही क्रॉस पट्टी आहे ना मी जोडून घेतलेली आहे इकडे. आता हे जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल की क्रॉस पट्ट्या किती इंचाच्या काढायच्या, त्या कशा जोडायच्या, हे सगळं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे बघायचं असेल ना तर माझे आधीचे व्हिडिओ बघा. ओके, तर आता इथे क्रॉस पट्टी मी एकच जोडून घेतली आहे. मग ही पहिला ह्याला लावून घेते, नंतर त्याला लावेल. तर मग सगळ्यात पहिला इथे फोल्ड करायचं. फोल्ड का करायचं, तर इथे फोल्ड आहे ना त्यामुळे इथे फोल्ड करायचं, किंवा तुम्ही असं पण जोडू शकता. दाखवते हे बघा, हे असं ठेवा, त्यानंतर हे इथून असं फोल्ड करा. असं पण तुम्ही फोल्ड करू शकता. ओके, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही फोल्ड करा. मी असं पण दाखवते आणि त्या साईडला तसं दाखवते. तर इथे एक दाबाचं अंतर ठेवा. एक दाबापेक्षा थोडं कमी ठेवलं तरी चालतं. हा, एकसारखं अंतर यायला पाहिजे पण शेवटपर्यंत. एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची. जेव्हा आपण क्रॉस पट्ट्या मारतो तेव्हा नॉच मारणं कंपल्सरी असतं, त्यामुळे नॉच मारून घ्यायचे. गोट मारतो तेव्हा काय नॉच मारणं कंपल्सरी नसतं, फक्त कॉर्नर असतात तेव्हाच गोट मारताना नॉच मारावे लागतात. पण क्रॉस पट्ट्या मारताना कंपल्सरी नॉच मारावे लागतात. आणि टर्न जिकडे असतात म्हणजे कर्व शेप असतात तिथे मेन मारायचे. आता बघा, हे असं ओपन करायचं आणि आहे ना ह्याच्या कडेने, म्हणजे अस्तर असं ठेवायचं. अस्तरच्या खाली मार्जिन पाहिजे आणि अस्तरच्या एकदम कडेने दाब शिलाई मारून घ्यायची. अस्तरच्या एकदम कडेने. त्यानंतर हे आतमध्ये असं घालायचं आणि आतमध्ये असं घालून इथून हात शिलाई करून घ्यायची. म्हणजे हे बघा, हे असं आतमध्ये आलं ना की इथून हात शिलाई करून घ्यायची. ओके, तर मग अशाच प्रकारे दुसरं पण मी जोडून घेते. आता दुसरा जोडताना पुन्हा मी तुम्हाला सांगते काय करायचंय. बऱ्याच वेळा ही चूक करतात की ही पट्टी आपण हात शिलाई मारलेली नसते, तुम्ही अशी ठेवतात. तर मग तुम्ही एकतर एक आधी हात शिलाई मारून घ्या किंवा ही पट्टी अशी तरी धरा. ओके, ही पट्टी असं ओपन करून नाही करायचं, मग ही पट्टी वाढली जाणार. ओके, ही आतमध्ये घालायची पट्टी आहे तर ही आतच ठेवायची. आता मी पहिला तुम्हाला इथे जोडून दाखवते. हा, डबल फोल्ड करायचं. मी वरून जोडत येते म्हणजे मला सोपं पडेल. इथे बघा, शेवटला आल्यावर ही पट्टी अशी आत घाला. त्यानंतर एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करा.
थोडी एक्स्ट्रा ठेवायची पट्टी हा, आणि त्यानंतर ही अशी आतमध्ये फोल्ड करून हा असा फोल्ड मारायचा. हे कापड नंतर मर्ज होतं, तर इथे मी असा फोल्ड मारून घेतलाय. असा हा फोल्ड मारून घ्यायचा आणि आता पुन्हा दाबशिलाई मारायची. सेम मगाशी दाखवलेली ना अस्तरवरून दाबशिलाई, आणि दाबशिलाई मारायच्या आधी महत्त्वाचा पॉइंट म्हणजे नॉच मारले पाहिजे. कॉर्नर्स आहेत म्हणजे कर्व शेप आहे तिथे फक्त नॉच मारा आणि नंतर दाबशिलाई मारून घ्या. तर ही पण जोडून झालेली आहे. असं आतमध्ये घेऊन इथे हात शिलाई मारायची. ओके, अशा प्रकारे आपण कटोरीचा फ्रंट भाग जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे. आणि आज मी फ्रंट भागच दाखवते कारण मला बॅक पार्टमध्ये पॅटर्न दाखवायचा आहे, त्याचसोबत मला स्लीव्समध्ये पण पॅटर्न दाखवायचा आहे. आणि जर तुम्हाला सिंपल शिवायचं असेल तर आधी मी अस्तरचा 4 टक्स ब्लाऊज सांगितलेला होता, त्याप्रमाणे तुम्ही ह्याचा बॅक तयार करा. आणि हे फ्रंट तर रेडी झालेलाच आहे. बॅक आणि फ्रंट जसा मी तुम्हाला 4 टक्स अस्तरचा ब्लाऊज शिवायला शिकवला आहे तसा तुम्ही शिवू शकतात, जर तुम्हाला सिंपल बॅक नेक शिवायचा असेल तर. पण तुम्हाला जर पॅटर्न मी आता शिवणार आहे तसा शिवायचा असेल तर मग तुम्ही माझा ह्या पुढचा व्हिडिओ नक्की बघा. ओके, आणि त्याप्रमाणे पॅटर्न शिवू शकतात तुम्ही. तर मग मी आज तुम्हाला फक्त फ्रंट दाखवला आहे, त्याचं कारण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. तर थोडा एक दिवस वेट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच ब्लाऊजचा बॅक थोड्या वेगळ्या पद्धतीने कसा शिवू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि हो, आजपासून आपले आरीवर्कचे क्लास सुरू होत आहेत. बरोबर संध्याकाळी 4 वाजता आरीवर्कचे फ्री लाईव्ह क्लास होणार आहेत. आणि जर तुम्हाला 4 वाजता बघायचे नसतील, नंतर बघायचे असतील, तर मग तुम्ही माझ्या चॅनलची 119 रुपयाची मेंबरशिप घेऊन ते क्लास अटेंड करू शकता. ओके, चलो बाय बाय, थँक्यू.